हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पुढचा प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 53. याच्यात आपल्याला विचारलं आहे फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. आपल्या ह्या एक्सप्रेशन ज्या दिलेल्या आहेत त्याचे आपल्याला फॅक्टर करायचे आहेत. तर पहिला प्रश्न मी लिहून घेतलेला आहे, पी वर्ग वजा क्यू वर्ग. आपल्याला काय करायचं, हे वजाबाकी असेल तर काय करायचं, पहिले ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं. दिलेलं आहे जे पण दिलेलं आहे त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर काय करायचं, एकदा मायनसमध्ये लिहायचं आणि एकदा प्लसमध्ये लिहायचं. म्हणजे काय करायचं, पी प्लस क्यू करायचं. हे मायनसमध्ये हे पहिलं पद घ्यायचं, दुसरं प्लस पद घ्यायचं. एकदा प्लसमध्ये लिहायचं आणि एकदा काय करायचं, मायनसमध्ये. अतिशय सोपा असा प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, हे पी घ्यायचं, एकदा प्लसमध्ये लिहायचं. पी प्लस क्यू एकदा प्लसमध्ये लिहायचे, एकदा मायनसमध्ये लिहायचे. दुसरा प्रश्न आहे आपला 4x वर्ग आणि 25y वर्ग. ह्या याचं 4x वर्ग, 4 कशाचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. मग ह्या 4च्या जागी 2 घ्यायचे, हे x घ्यायचं आणि त्याचा वर्ग करायचा. वजा 5 कशाचा वर्ग आहे, 25 कशाचा वर्ग आहे, तर 5चा आहे. हा y घ्यायचा आणि याला ब्रॅकेटमध्ये पहिले लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, याला आपण पहिले ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आता एकदा प्लसमध्ये घ्यायचे ते एकदा मायनसमध्ये. म्हणजे ह्या दोन्ही संख्या घ्यायच्या आहेत आपल्याला. 2x वजा 5y हे जसं तसं घ्यायचं. डोक्याच्या वरचे 2 काही नाही घ्यायचे. एकदा मायनसमध्ये घ्यायचे आणि एकदा प्लसमध्ये घ्यायचे. आता पहिले प्लस लिहिलं नंतर मायनस लिहिलं किंवा पहिले मायनस लिहिलं नंतर प्लस लिहिलं, काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे फक्त एकदा प्लसमध्ये लिहायचं, एकदा मायनस. अजून एकदा पहा, 4 कशाचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. एक्सचा वर्गाचा आहे, एक्सचा वर्ग कशाचा वर्ग आहे, एक्सचा वर्ग आहे. याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं फक्त. ठीक आहे, 25च्या जागी आपल्याला 5 लिहायचे आणि वायचा वर्गाच्या जागी फक्त वाय लिहायचं आणि याचा वर्ग करायचा. त्यानंतरच आपल्याला उत्तर सॉल्व करायचं. आपला तिसरा प्रश्न आहे वाय वर्ग वजा 4, वायचा वर्ग वजा 4. आपण याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. वायचा वर्ग हा 4 कशाचा वर्ग आहे, 4 ह्या 2चा वर्ग असल्यामुळं 2चा वर्ग करायचा. आता हे डोक्याच्या वरचं न विचारात घेता एकदा मायनसमध्ये लिहिलं आणि एकदा प्लसमध्ये लिहिलं की आपलं उत्तर संपून जाणार आहे. अतिशय सोपे असे उत्तर आहे. याला पहिले ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊत आपण. पुढचा आपला प्रश्न आहे 4थ्या नंबरचा. पीचा वर्गाच्या जागी पी वर्ग लिहायचा, 1 लिहायचा. 1 हा कशाचा वर्ग आहे, 1चाच आहे. 25 कशाचा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे. 1चा वर्ग 1च येते, 25 5चा वर्ग आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 25च्या जागी आपल्याला फक्त 5 लिहायचे. आता काय करायचं, एकदा प्लसमध्ये लिहायचं आणि एकदा मायनसमध्ये. पहिले मायनसमध्ये लिहिलं तरी चालते किंवा प्लसमध्ये लिहिलं तरी चालते. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, इथं प्लस लिहिलं तर इथं मायनस करायचं, इथं मायनस लिहिलं तर इथं प्लस करायचं. पुढचा आपला प्रश्न आहे, याला पहिले ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ आणि याचे वर्गमूळ घेऊ. 9 कशाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे आणि इथे एक्स वर्गाच्या जागी एक्स घ्यायचं, त्याचा वर्ग करायचा. वजाबाकीचं चिन्ह लिहायचं. हे 1ला 1 लिहायचे. 16 कशाचा वर्ग आहे, 16 4चा वर्ग आहे. 1ला 1 कशामुळे लिहायचं, कारण 1चा वर्ग 1च असतो, त्याच्यामुळे 1ला 1 लिहिलं. वायच्या जागी वाय वर्गाच्या जागी फक्त वाय लिहायचं आणि याचं वर्ग करायचं. आता आपल्याला एकदा प्लसमध्ये लिहायचं आणि एकदा मायनसमध्ये. 3x वजा 1/4y एकदा मायनसमध्ये लिहिलं आणि एकदा काय करायचं, मग प्लसमध्ये लिहायचं. एकदा मायनसमध्ये लिहिलं तर इथं प्लसमध्ये लिहायचं. पुढचा 6वा प्रश्न आहे आपला. 6व्या प्रश्नामध्ये पण आपल्याला तसंच करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये घ्यायचं x वर्गाला वजा 1/x, याला पण ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. फक्त वर्गाच्या जागी फक्त आपल्याला x घ्यायचं. आता काय करायचं, एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये लिहायचं. वजा 1/x हे जसं तसं लिहिलं, डोक्यावरचे नाही लिहिले आणि एकदा आपल्याला काय करायचं, प्लसमध्ये लिहायचं. ठीक आहे, अतिशय असे सोपे उत्तर होते. पुढचा प्रश्न पहा, इथं a वर्ग b आहे वजा ab. हा जर समजत नसेल तर मी इथे एक एक्स्ट्रा स्टेप करून सांगतो तुम्हाला. एचा वर्ग म्हणजे ए आणि इथं बी आहे वजा इथं ए बी आहे. एचा वर्ग म्हणजे 2 वेळेस ए लिहू शकतो आपण. आता इथं पण ए बी आहे, इथं पण ए बी आहे की नाही.
हा प्रश्न वेगळा आहे हां, ठीक आहे. फक्त कसं सॉल्व करायचं ते लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये मार्क भेटून जातील. ए बी बाजूला काढलं, इथं फक्त ए उरला, इथं काहीच नाही उरलं, काहीच नाही म्हणजे 1 असतं, ठीक आहे. अशा प्रकारे हे सॉल्व करायचं होतं, ठीक आहे. मी ह्या एच्या वर्गा जागी 2 वेळेस ए लिहिलं, वजाबाकीचं चिन्ह लिहिलं, ए बी लिहिलं. आता इथं पण ए बी आहे, इथं पण ए बी आहे. ए बी बाजूला काढलं, इथं फक्त ए उरला, वजा बाकीचं चिन्ह, इथं काहीच नाही उरलं म्हणजे 1 असतं. हा पण प्रश्न आपण व्यवस्थितपणे समजून घेऊन करू, ठीक आहे. 4 म्हणजेच आपण 4च्या जागी याचे अवयव काढले, 2 गुणिले 2. एक्सचा वर्ग आहे म्हणजे आपण याला एक्स गुणिले एक्स लिहू शकतो. इथं वाय आहे, इथं वाय लिहिले, ठीक आहे. वजा बाकीचं चिन्ह होतं, वजा बाकीचं. 6च्या जागी मी 2 गुणिले 3 लिहू शकतो आणि एक्सचा वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स लिहू शकतो. थोडं हे कट करून मी खाली लिहितो. 2 गुणिले 3 आणि एक्सचा वर्ग आहे म्हणजे एक्स गुणिले एक्स. आता पहा, एकसारख्या गोष्टी आपल्याला बाजूला काढायच्या आहेत, ठीक आहे. इथं पण 2 आहेत, हे वजाबाकीचं चिन्ह आहे, ठीक आहे. हे 2 आहेत, ठीक आहे. आता इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे. थोडा वेगळा प्रश्न आहे ते, गुणाकाराचं चिन्ह लिहूत आपण मध्ये. इथं पण एक्स आहे, इथं पण. ज्या एकसारख्या गोष्टी आहेत त्या आपण बाजूला काढायच्या. आता गुणाकाराचं चिन्ह आणि एक्सचं चिन्ह वेगवेगळं दिसायला पाहिजे आपल्याला. आता इथं उरलं काय, आता पहा, ते ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. 2 आणि वाय उरलं इथे, 2 आणि वाय. व्यवस्थितपणे पद्धतशीर तुम्ही फॅक्टर करून केलं तर उत्तरं सोपे आहेत. वजाबाकीचं चिन्ह आहे तर वजाबाकीचं लिहायचं, प्लसचं असलं तर प्लसचं. इथे फक्त 3च उरले आणि बाकी इथलचे एक्स आणि इतर 2 इथे आपण आधीच बाहेर काढल्यामुळं पुन्हा लिहायची गरज नाही. हे 2 एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग, 2 वाय वजा 3 आपलं असं उत्तर येऊन जाईल. उत्तर काय अवघड नाही, व्यवस्थितपणे करा. नाही कळलं तर पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, उत्तर येऊन जातं. पुढचा प्रश्न आपला 9वा आहे. 9वा प्रश्न थोडा अवघड जरी वाटत असेल पण एखादा हुशार मुलगा असला तर सहज याला सॉल्व करेल. जरी तुम्हाला समजत नसेल तर ह्या प्रश्नाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल. आता इथे 1/2 आहे, इथे काहीच नाही आहे. आपण प्रत्येक पदाला आपण 1/2 न गुणवता पाहिजे. 1/2 न आपण काय करू तर बाजूला काढू आपण. मग याचा 1/2 बाजूला काढलं म्हणजे याचे अर्धे काढले तर वाय वर्ग येतो, ठीक आहे. मग आपण याला पण आपण काय करायचं, पहा, 1/2 बाजूला काढल्यामुळे हे 8 होतात आपल्याला 16. ही कन्सेप्ट ज्याला कळाली त्याला तर कळतं, ठीक आहे. कारण तर 1/2 बाजूला काढली म्हणजे आपण हे या भागात 16ला आपण 16ला 2 भागितला 8 येतात, आहे की नाही. 16 भागिले 2 किती येतात 8, म्हणजे 8चे आपल्याला डबल करावं लागतात जेव्हा आपण 1/2 बाजूला काढू. आता आपण काय करायचं, याला हे 1/2 बाजूला घ्यायचे आणि ह्या वायचा वर्गाच्या जागी वाय वर्ग घ्यायचा, ठीक आहे. याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि ह्या 16च्या जागी याला आपण सेपरेट करू का, याला सेपरेट करू का. हा भाग आपण करतो इथून एवढाच लक्षात ठेवा. वजा 16 कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. झेडच्या जागी झेड आणि याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. आपण एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये लिहू शकतो आहे ना. हे वायचा वर्ग, वाय ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि त्याचा वर्ग, आणि 4चा वर्ग आहे झेड जसा तसं घ्यायचं आणि त्याचा वर्ग घ्यायचं, म्हणजे 1/2 वाय प्लस 4z आपण एकदा प्लसमध्ये लिहू आणि एकदा मायनसमध्ये लिहू. एकदा प्लसमध्ये लिहिलं आपण, एकदा मायनसमध्ये. काय अवघड नाही, फक्त थोडंसं व्यवस्थितपणे फक्त इथलची स्टेप आपल्याला समजून घ्यायची होती. इथे आपण काय केलं, इथं बाहेर काढल्यावर काय कसं करायचं, बाकी उत्तर सोपं आहे. आपला पुढचा पण प्रश्न सेमच आहे, फक्त इथं 2 भागाकारला नाही तर गुणाकारला. आपण काय करू शकतो, पहा, जर 9वा नाही समजला 10वा समजून घ्या. त्याच्या उलटा थोडासा हा आहे, ठीक आहे, 9वा नंबरचा प्रश्न. तर इथे पण आपण 2 बाजूला काढू शकतो. इथं एक्स वर्गाचा एक्स वर्ग जसा तसे इथे 2 बाजूला काढल्यामुळे इथे 4 होतात. 8 2च्या पाड्यात 8 4 नंबरला येतात. वायचा वर्ग वाय वर्ग. मग काय करायचं, 2 जसा तसं घ्यायचं, एक्सचा वर्ग घ्यायचं वजा 4च्या जागी 2 घ्यायचं, याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. एक्सचा वर्ग 4च्या जागी 2 घ्यायचे, वायच्या जागी वायच्या वर्गाच्या जागी वाय घ्यायचा.
हा 4 2चा वर्ग असल्यामुळे आपण इथे 2 घेतले. 2 घ्यायचे. आता एकदा प्लसमध्ये लिहायचे आणि एकदा मायनसमध्ये लिहायचे. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट आपला 53 संपला आहे. एक प्रश्न देतो, जर व्हिडिओ समजला असेल तर तो करायचा आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवायचं. 49 एक्सचा वर्ग वजा 25 वायचा वर्ग. ज्यांना उत्तर कळालं, हा खूप महत्त्वाचा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येण्यासारखा आहे आणि हा प्रश्नाची येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये समजला असेल व्हिडिओ तो करून पाठवायचा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.